हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत आणि झटपट होणारी सुंदर अशी अंडा करी। ही खायला पण खूप टेस्टी लागते। तुम्ही ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं, त्याचबरोबर तुमच्याकडे नसेल तर सुकंही वापरू शकता, एक टोमॅटो, एक कांदा, जिरे, एक चमचा, 1 इंच आलं आणि 1 गड्डी लसूण। नंतर घेतलेले आहेत 6 अंडी, मी ही उकडवून घेतली आहेत। नंतर ही अंडी अशी चिरून घ्यायची थोडी थोडी, कारण की ज्यावेळेस आपण अंडा करीमध्ये ही अंडी टाकतो त्यावेळेस ती नुसती अंडी खावीशी वाटत नाहीत, म्हणून ही चिरून घ्यायची। त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला सगळा मुरला जातो, त्याच्यामुळे अजूनच चांगली टेस्ट येते अंडा करीसाठी। म्हणून सगळी अंडी उकडून झाल्यावरती अशी 3 भागामध्ये चिरून घ्यायची। इथे मी सगळी अंडी 3 भागामध्ये व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत। नंतर आपण जो मसाला घेतलेला आहे तो सगळा मिक्सरमध्ये घ्यायचा आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। खूप जाडसर पेस्ट ठेवायची नाही, नाहीतर अंडा करी आपली अशी खूप पातळ होते। व्यवस्थित असे मिश्रण होण्यासाठी हा प्रकारची पेस्ट झाली पाहिजे। हे बघा, मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवते। नंतर आपण इथं कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल चांगलं कडकडू द्यायचं, जास्त पण गरम नको आणि जास्त थंड नको। त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, थोडीशी चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट आणि थोडंसं नकळत असं चिमूटभर मी इथे मीठ टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण जी चिरून घेतलेली अंडी आहेत ती व्यवस्थित कोटिंग करण्यासाठी आपण हा मसाला तयार केलेला आहे। ह्याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित कोटिंग येईपर्यंत असं रेड कलरचं ती अंडी सगळी ह्याच्यात आपण परतून घ्यायची। याने काय होतं की आपल्याला नुसते अंडी खाल्ल्यासारखं वाटत नाही आणि ती अंडी आणि अंडा करीमध्ये व्यवस्थित अशी ती मिक्स होतात। इथे बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित असं अंड्यांना कोटिंग करून घेत आहे। थोडा वेळ आपण अंडी ही कढईमध्येच ठेवायची आणि चिकटू द्यायची नाहीत, चिकटल्यानंतर त्याच्यावरचं आवरण निघतं। नंतर त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून केलेली आपण जी मसाला आहे ती टाकलेली आहे आणि मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये अजिबात कच्चेपणा राहता कामा नये, कारण हा आपण कच्चा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घेतलेला आहे। याने काय होतं, मसाला परतला असल्यावरती त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येते। ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे किचन किंग मसाला, थोडासा हळद टाकलेली आहे, नंतर लाल तिखट टाकलेले आहेत 2 चमचे, नंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि 1-1.5 चमचा मीठ टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आणि आपला साठवणीचा जो कांदा लसूण मसाला आहे ना, तो मी तिखटानुसार टाकलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। नंतर हा सगळा मसाला आपण एकजीव करून परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा सगळा मसाला परतून घ्यायचा। त्याच्याने काय होतं की चांगला मसाला एकजीव झाला की आपली अंडा करी एकदम तर्रीबाज होते, त्याला छान अशी तरी येते। नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास गरम पाणी। तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि नंतर सगळं मिश्रण असं ढवळून घ्यायचं आणि एकजीव करायचं, गाठ राहता कामा नये, नाहीतर मग ते गाठीदार वाटतं। इथे बघा, मी नंतर उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये सगळी अंडी घालून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी अंडा करीला तरी आलेली आहे। ते आपली अंडा करी बनवून तयार आहे। आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या अंडा करी खायला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।